आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. अमोलजी, ज्या प्रकारे पाहतोय आज अर्थसंकल्प सादर होतोय, अजित पवार 11व्यांदा अर्थसंकल्प सादर होतोय, राज्याच्या जनतेला या अर्थसंकल्पातून काय? राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा 11व्यांदा आज मला वाटते महाराष्ट्रातला तो एक विक्रम आहे की 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणे. आणि दादा आज सादर करतायत. आम्ही दादांना शुभेच्छा पण दिल्या आहेत. आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना, अंगणवाडी भगिनी असतील आपल्या सेविका, त्याच्यानंतर आरोग्य विषयक, विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत आता हरभरा उत्पादक, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पापासून फार अपेक्षा आहेत. आणि मला विश्वास आहे की या अर्थसंकल्पामध्ये भ्रमनिरास महाराष्ट्राचा होणार नाही. महाराष्ट्राला एक दिशा या अर्थसंकल्पातून मिळेल. तुम्ही सत्ताधारी आमदार असलात तरी ज्या वेळेला तुम्ही विरोधात होते त्यावेळेला तुमचं म्हणणं हे शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम होतं. आता कुठं आहे? आता शेतकऱ्याच्या विरोधात थोडी आहे. शेतकरी विरोधी नाही, मात्र या मला परवाच्या दिवशी अजितदादांनी हरभऱ्याला एकरी काय खर्च येतो असं विचारलं. मला किती हरभरा झाला, एका एकरात किती क्विंटल हरभरा होतो, आता भाव काय आहे? 5,500 रुपये भाव आहे हरभऱ्याला. साधारण 6,000 रुपयापर्यंत खर्च येतोय. म्हणजे तो परवडेन असा झालाय सोयाबीन आणि हरभरा. मी दादांना विनंती केली आणि दादाने विचारलं का बाबा काय परवडतं की नाही परवडत? म्हणजे नाही दादा, परवडत नाही. नक्कीच आता शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी चांगलं करू. मला विश्वास आहे शेतकरी म्हणून. पहिले बजेट तर मांडू द्या. आणि विरोधी पक्षात असताना जर विरोधकांना, तुम्हाला सांगतो आज विरोधक बजेट मांडल्यानंतर त्यांचं ठरलेलं वाक्य आहे, त्यांना ते आज ट्रेनिंगच असतं त्यांना की या अर्थसंकल्पाने पाणी पुसली वगैरे वगैरे ते म्हणतील. पण हा अर्थसंकल्प अशा घडीला जिथे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे, अनेक लोक आरोप करतात, प्रत्यारोप करतात, आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपण मागे आहोत असं दाखवलं गेलंय, तरीही अजितदादा त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाने आपल्या आणि अजितदादा शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच अर्थसंकल्प मांडणार आहेत. आणि शेतकरी म्हणून याचं निश्चितच मी स्वागत करेल. निश्चितच, पण दोन मुद्दे याच्यामध्ये येतात. शेतकरी नमो योजनेची येते आणि शेतकरी कर्जमाफी येते. साधारणतः या अर्थसंकल्पातच अधिवेशन सुरू झालं, त्याच्या तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार कैलास पाटील यांनी लाईटचं बिल आणलं होतं शेतकऱ्यांना जे येतं ते. त्याच्यामध्ये अगोदर वीज बिल माफ होती, मात्र त्याच्यानंतर वाढीव वीज बिल आलं असं सांगितलं होतं. त्यामुळे एकीकडे कर्जमाफी आणि एकीकडे अशा सुद्धा गोष्टी आहेत. निश्चितच या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का? कैलास पाटील ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्यातलं एखादं बिल त्यांनी आणलेलं असेल. मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये शेतकऱ्यांची विरोध शून्य आहे. शून्य, मी एवढा गठ्ठा आणू शकतो. पण आता विरोधक म्हणून त्यांचं बोलणं रास्त आहे, ते विरोधच करतील ना, ते काय स्तुती थोडी करणार आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात नमो शेतकरी सन्मान योजना असेल, त्याच्यानंतर वीज बिल माफीची योजना असेल, याकरता आर्थिक तरतूद अगोदरच केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या योजना काही बंद पडणार नाहीत. कैलास पाटील साहेबांनी त्यांच्या भागातलं काय आणलं बिल मला माहित नाही, पण आमच्याकडे मात्र शेतकऱ्याला शून्य बिल आहे. शेवटचा प्रश्न घेतो. राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यावरती स्नानासंदर्भात आणि ज्या जल आहे त्या संदर्भात एक वक्तव्य केलं, कसं पाहतो? कालचं त्यांचं भाषण जर बघितलं तर प्रबोधनकार ठाकरेंचा जो कोदंडाचा टणत्कार लिहिलेला आहे त्या वारशाला साजेसं असं त्यांचं वक्तव्य आहे की कुंभमेळ्यामध्ये जलप्रदूषण झालं आणि त्यांनी ते बघितलं. अनेक लेख छापून आले 22% बॅक्टेरिया आहे म्हणून. आणि एखादा कार्यकर्ता जर ते तीर्थ म्हणून घेऊन जात असेल, त्यांनी ते नाकारलं. आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडा हे प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगितला. बाळासाहेब ठाकरेंची अनेक भाषणं अशी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं मी समर्थन करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.